Good morning, everyone. In today's lecture, we will discuss D'Alembert's principle of virtual work. Before going to the D'Alembert's principle, we will start with principle of virtual work. After that, we will see the advantages of Lagrangian formulation over Newtonian mechanics. And after that, we will see the D'Alembert's principle in detail. And last, we will discuss about differential equation of motion from D'Alembert's principle. Okay, so let us start here. Principle of virtual work. व्हर्च्युअल वर्क म्हणजे काय की हे ॲक्च्युअल वर्क नसतं. व्हर्च्युअल म्हणजे आपण इमेजिन करतो. दिस इज नॉट अ रिअल वर्क डन. दिस व्हर्च्युअल वर्क इज नॉट अ रिअल वर्क डन. Okay, so this work take place with no passage of time. So here this delta t is equal to 0. What is this delta t? Is an infinitesimal time. Okay, so in this infinitesimal time the displacement of particle take place. Okay, so डिस्प्लेसमेंट कधी होतं पार्टिकलचा? आपण फोर्स अप्लाय केला की त्याचं डिस्प्लेसमेंट होतं. बट इन इन्फानायटेसिमल टाईम त्याचं काय होतं? डिस्प्लेसमेंट होतं. याला आपण म्हणतो इन्फानायटेसिमल इन्क्रीज इन टाईम. ओके, सो प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क स्टेट्स दॅट there is work take place with no passage of time, that is delta t is equal to 0. That is delta t is a infinitesimal increase in time. Okay, so we know that when we apply the displacement of any object, this object displaced and the displacement of the object is perpendicular to the constraint force. Okay, so we will say this constraint this displacement which is consistent with the constraint force. Why we will say this consistent displacement which is consistent with constraint force असं का म्हणतो आपण? तर आपण डिस्प्लेसमेंट अप्लाय केलं एखाद्या ऑब्जेक्टला, त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं आणि डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर ते जे डिस्प्लेसमेंट असतं विच इज परपेंडिक्युलर टू द कन्स्ट्रेंट फोर्स. म्हणजे काय की सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे. आता सध्या जर बघितलं आपण तर तो स्टेशनरी आहे, रेस्ट पोझिशनला आहे. आपण जर त्याला फोर्स अप्लाय केला तर त्याचं काय होतं? डिस्प्लेसमेंट होतं या डायरेक्शनला आणि मग नॉर्मल रिॲक्शन असते या डायरेक्शनला अप्लाय होते आणि या डायरेक्शनला असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो mg. ओके, नॉर्मल रिॲक्शन नेहमीच अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होते आणि जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतो. बरोबर, आणि ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो त्याचं डिस्प्लेसमेंट होतं या डायरेक्शनला, म्हणजे हे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर, आणि ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे त्यालाच आपण म्हणतो कन्स्ट्रेंट फोर्स. काय म्हणतो त्याला आपण? कन्स्ट्रेंट फोर्स. म्हणून हा जो डिस्प्लेसमेंट आहे आणि हा जो कन्स्ट्रेंट फोर्स आहे दोघंही एकमेकांशी परपेंडिक्युलर असतात. हे महत्त्वाचं बघायला पाहिजे आपल्याला. ओके, सो नाव वर्क डन आपण बघूयात. आता वर्क डन किती आहे? वर्क डन इज इक्वल टू फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट होतं म्हणून फोर्स इंटू काय असतं? डिस्प्लेसमेंट. सो दिस वर्क डन विच इज अ डॉट प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वी हॅव सपोज आता आपण एक करूया, एक सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. बट ते पार्टिकल असतात ते स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये असतात. म्हणजे कशा असतात? रेस्ट. जसं आपण एका पार्टिकल बाबतीत बोलतो इथं, तर असे जर नंबर ऑफ पार्टिकल जर असतील आणि ते नंबर ऑफ पार्टिकल जर रेस्ट पोझिशनला असतील म्हणजेच इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. कन्सिडर अ वन सिस्टीम ऑफ n number of particles which is in static equilibrium. स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय की रेस्ट पोझिशनला असतील तर काय होतं? त्याचा जो टोटल फोर्स जर काढायचा असतील त्या पार्टिकलचा टोटल फोर्स आपण जर कन्सिडर केला टोटल फोर्स, तर मी Fi म्हणजे टोटल फोर्स काढला
फोर्स वेक्टर क्वांटिटी म्हणून बार दिला तर तो टोटल फोर्स असतो तो 0 असतो. काय असतो? टोटल फोर्स असतो तो 0 असतो. म्हणून काय इथे आपण कन्सिडर करायचं, तर इथं कन्सिडर आपल्याला करायचं आहे व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट. काय कन्सिडर करायचं आपल्याला? व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट. ते जे आहे ते डिस्प्लेसमेंट आपण डेल्टा आर आय या लेटरने डिनोट करणार. ओके. जे पार्टिकल्स आहेत ते स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये म्हणजे रेस्ट पोझिशनला आहेत, मग त्याचा असणारा टोटल फोर्स मला मिळाला. पण त्याच वेळेस असणारं त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते असणारे आहे ते व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट असणार आहे, आणि ते डेल्टा आर आय बार या लेटरनं डिनोट करते मी. आणि म्हणून हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते डेल्टा आर आय आहे. आणि मग त्याचं जे टोटल वर्क डन असेल, वर्क डन डी डब्ल्यू आपण जर काढला आधी पहिल्यांदा, इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n एफ आय टोटल इंटू डेल्टा आर आय बार असं मिळेल आपल्याला वर्क डन. ओके. सो नाव लेट अस कॅल्क्युलेट दिस फोर्स, total force Fi total. This is the total force acting on this number of particles. So this total force is equal to Fi bar plus small fi bar. तर याच्यामध्ये काय, आता टोटल फोर्स काढला आहे मी, याची आणि याची ॲडिशन केली, दोन फोर्सेसची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल फोर्स मिळतो. म्हणजेच काय आहे, हा Fi म्हणजे काय, दिस इज द ॲक्च्युअल फोर्स. काय आहे हा Fi बार, कॅपिटल Fi बार ॲक्च्युअल फोर्स आहे, स्मॉल fi बार आहे तो दिस इज द फोर्स, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट फोर्स. काय म्हणतो आपण त्याला? कॉन्स्टंट फोर्स. ओके. इथं दाखवल्याप्रमाणे हे जे एक्झाम्पल मी दाखवलं तुम्हाला, इथं नॉर्मल रिॲक्शनमुळे आलेला जो फोर्स असतो त्यालाच आपण म्हणतो कॉन्स्टंट फोर्स. आणि हा कॉन्स्टंट फोर्स आणि हे डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर असतं. आता बघा, ज्यावेळेस मला वर्क डन काढायचं आहे डब्ल्यू, तर मी काय करते, हे इक्वेशन बघा, टोटल वर्क डन काढायचं असेल मला, टोटल वर्क डन ॲक्टिंग ऑन द पार्टिकल. सो वी विल कॅल्क्युलेट टोटल वर्क डन. हे वर्क डन कॅल्क्युलेट केलं आपण. जर टोटल वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायचं, डब्ल्यू या लेटरनं आपण टोटल वर्क डन काढणार, इज इक्वल टू समेशन. आता ह्या Fi ची व्हॅल्यू, Fi टोटलची व्हॅल्यू ही आपण इथं पुट करणार. समेशन आय इज इक्वल टू 1 to n Fi प्लस स्मॉल fi इंटू डेल्टा आर आय बार, असं आपल्याला हे लिहायचं इक्वेशन. आता जर हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं, याने आतमध्ये मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय इक्वेशन. So this W is equal to summation I is equal to 1 to n, सेपरेट करूया, Fi इंटू डेल्टा आर आय बार प्लस समेशन I is equal to 1 to n समेशन Fi स्मॉल fi इंटू डेल्टा आर आय बार. ओके. So this, what is this delta Ri? Is a virtual displacement, and this virtual displacement which is perpendicular to the constraint force याच्याशी काय असतो, परपेंडिक्युलर असतो. Here this virtual displacement which is consistent with the constraint force. So now this term becomes 0, hence the equation becomes summation I is equal to 1 to n Fi, capital Fi bar into delta Ri bar. So this equation of work done we have got. So this is the total work done, and this Fi bar, what is this, is a total force, and delta Ri bar is a virtual displacement. So here Fi dot डेल्टा आर आय बार म्हणजे काय आहे, हा डॉट प्रॉडक्ट आहे. म्हणून जर आपण स्टेटमेंट बघितलं कशाचं, तर प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क आपण जर बघितलं स्टेटमेंट, त्याचं प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क स्टेटमेंट त्याचं बघितलं आपण,
तर काय स्टेटमेंट आहे, द डॉट प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. काय असतं, इज इक्वल टू 0. डॉट प्रॉडक्ट ऑफ force and virtual displacement is equal to 0. So this is statement. In another way, we will say that for a system, dot product of virtual displacement and force is equal to 0. In another way, we will talk about like this. And work done by virtual displacement and force is equal to 0 असंही आपण म्हणू शकतो. कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही म्हणू शकता. We have seen principle of virtual work, and let us start here the D'Alembert's principle. As I told you, we have taken principle of virtual work in static equilibrium. Okay, so we will see here this D'Alembert's principle in dynamic equilibrium. डायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये काय असतं, द पार्टिकल इज मुव्हिंग, पार्टिकल इज इन मोशन. स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये काय असतं, पार्टिकल रेस्ट पोझिशनला असतो, आणि डायनॅमिक इक्विलिब्रियम जर कन्सिडर केला तर तो पार्टिकल मोशनमध्ये असतो. सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, this force is equal to momentum, rate of change of momentum divided by dt. What is pi here? This is the momentum, rate of change of momentum. ओके, तर या dpi च्या ऐवजी मी काय लिहिते, pi डॉट, म्हणजेच ते काय आहे, मोमेंटम. सो दिस इज द मोमेंटम. आता एफ आय पी आय डॉट जर मी इकडे घेतलं, पी आय डॉट म्हणजे मोमेंटम आहे, एफ आय मायनस पी आय डॉट असं होईल, इज इक्वल टू 0. काय होईल ते इक्वेशन, एफ आय मायनस पी आय डॉट इज इक्वल टू काय होईल, 0. म्हणजेच काय, दिस इक्वेशन सजेस्ट दॅट द पार्टिकल इज इन मोशन अँड दिस इक्वेशन ऑफ पार्टिकल इन डायनॅमिक इक्विलिब्रियम which is similar to the equation in static equilibrium. So here also fi dot into delta ri bar is equal to 0, and here this equation also fi minus pi dot is equal to 0. So this pi dot we will say in another language, this is the kinetic reaction. Kinetic reaction. So युजिंग प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क, तर इथं जे व्हर्च्युअल वर्क जे आपण इक्वेशन बघितलं, इथे एफ आयची व्हॅल्यू मी टाकते, इथं एफ आयच्या ऐवजी मी काय टाकते, एफ आय मायनस पी आय डॉट. ओके, सो हियर दिस अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क, सो जे प्रिन्सिपल आहे व्हर्च्युअल वर्कचं त्याच्यामध्ये मी एफ आयची व्हॅल्यू टाकली आणि हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता इथं आपण स्टेटमेंट लिहूया. सो हियर वी विल सी द स्टेटमेंट. हियर ऑल्सो डॉट प्रॉडक्ट, इथं डॉट प्रॉडक्ट आहे. कशाचं डॉट प्रॉडक्ट आपण घेतोय, तर व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट आणि डिफरन्स बिटवीन फोर्स अँड मोमेंटम. म्हणून याचं आपण जर स्टेटमेंट बघितलं, डॉट प्रॉडक्ट ऑफ व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट डॉट प्रॉडक्ट ऑफ व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट, हे बघितलं आपण. आता हे काय आहे, डिफरन्स ऑफ फोर्स अँड कायनेटिक रिॲक्शन इज इक्वल टू 0. सो दिस इज द स्टेटमेंट. आणि वेगळ्या लँग्वेजमध्ये आपण असंही म्हणू शकतो, ऑर वर्क डन बाय
a particle which is difference of force and kinetic reaction and virtual displacement is equal to 0. तर ही जी पी आय डॉट आहे त्याला आपण म्हणतो कायनेटिक रिॲक्शन आणि हे व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट आहे आणि हा टोटल फोर्स आहे पार्टिकलचा. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ D'Alembert's. So by using this D'Alembert's principle, we will solve Lagrange's equation of motion. So let us start Lagrange's equation of motion from D'Alembert's principle. So we know that Lagrange's equation L is equal to T minus V. Here L stands for Lagrangian. What is T here? It is a kinetic energy and V is a potential energy of a system. And the Lagrange's equation d by dt of dou L by dou Qj dot minus dou L divided by dou Qj is equal to 0. What is Qj dot and Qj here? Here Qj dot is a generalized coordinate. Qj dot is a generalized velocity and Qj is a generalized coordinate, and here j is starting from 1 to n. Here n is equal to 3n minus k. What is n? Is a degree of freedom. If a system is having one generalized coordinate, then we have one Lagrange's equation. If system have a one generalized coordinate, then we have one Lagrange's equation. If system have two generalized coordinate, then we will got two Lagrange's equation. If system has a n number of generalized coordinates, then we will got n number of Lagrange's equation. So this is dependent upon we have seen this equation, Lagrange's equation, and we will solve the Lagrange differential equation of simple pendulum by using in the form of Lagrange's. Okay, so here let us see first advantages of Lagrangian formulation. Over Newtonian mechanics. Okay, so in आता आपण का बघायचं दोन्हीचं कंपॅरिझन का बघायचं, कारण बोथ आर पॅरलल टू इच अदर. वी आर सॉल्व सेम प्रॉब्लेम बाय युजिंग बोथ दीज टू मेथड्स. म्हणजे आपण एक जर प्रॉब्लेम असेल आपला तर ह्या पण मेथडनं सॉल्व करू शकतो आणि या पण मेथडनं, म्हणजे दोन्ही मेथडनं आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. म्हणून ते दोघंही पॅरलल आहेत. पण तरी ॲडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये काय आहेत, तर इन न्यूटोनियन मेकॅनिक्स we need to know all the forces acting on system, need to know all the forces acting on a system in Newtonian mechanics. न्यूटोनियन मेकॅनिक्स मी NM लिहिते, बट लॅग्रॅन्जियनमध्ये असं होत नाही. लॅग्रॅन्जियनमध्ये आपल्याला गरज नाही सगळेच्या सगळे फोर्सेस माहिती पाहिजे. सो इन लॅग्रॅन्जियन we do not need to know all the forces acting on a system. So second advantage is in Newtonian mechanics we are dealing with vector quantities in Newtonian mechanics, but in Lagrangian we are dealing with scalar quantities. Okay, in Lagrangian.
So third important advantage is here in Newtonian mechanics always forces of constraint are always came into picture. Forces of constraints are came into picture, but in Lagrangian there is not necessary for the forces of constraints. Okay, so these are the advantages of Lagrangian over Newtonian mechanics. So let us discuss here applications of Lagrange's equation, and we will see the example simple pendulum. So we will solve here the differential equation of this simple pendulum. So this is the simple pendulum having length L and mass m. This is the bob. Which is oscillating like this motion. So z coordinate of this bob is 0. So z coordinate is 0, and we have got the equation of this simple pendulum is x square plus y square is equal to L square. Here the length of this bob is constant. Length of the simple pendulum is constant. Okay, and here z is equal to 0 because this bob is like moving like in this same direction. Okay, so here z coordinate of this simple pendulum is 0. So here these are the two equations, and we know the Lagrangian equation T minus V. So here कोऑर्डिनेट आपल्याला कुठले कुठले घ्यायचे आहेत आपण क्यू जे डॉट आणि टी हे कोऑर्डिनेट आहेत लॅग्रॅन्जियनचे, त्याला आपण म्हणतो जनरलाइज्ड कोऑर्डिनेट्स. ओके, मग आपण बघूया तिथं एक्स पोझिशन आणि वाय पोझिशन म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस काय इक्वेशन आपल्याला मिळतं तर बघूया. अलॉंग एक्स ॲक्सिस काय मिळेल आपल्याला एल साइन थीटा, आणि अलॉंग वाय ॲक्सिस आपल्याला इक्वेशन मिळेल मायनस एल कॉस थीटा. ओके, जर आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल म्हणजे एक्स डॉट काढायचा असेल, हे जर एक्स असेल तर एक्स डॉट काढायचं असेल आपल्याला तर काय येईल त्याचं एल, आणि साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह असतं ते कॉस थीटा, आणि थीटाचं डेरिव्हेटिव्ह थीटा डॉट असं मिळेल आपल्याला. तसंच जर वाय डॉट काढायचं असेल आपल्याला तर एल तसंच कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा असतं म्हणून मायनस मायनस प्लस, आणि थीटाचं डेरिव्हेटिव्ह थीटा डॉट. असे इक्वेशन्स आपल्याला दोन मिळाले. आता इथे हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले आहेत सिम्पल पेंडुलमचे. तर इथं काय आहे तर इथं झेड कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे इथं जे आहे ते 1 डिग्री ऑफ एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे हा बॉब, बरोबर. म्हणून इथं एक डायमेन्शन असेल तर 1 डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हणतो, आणि 1 डिग्री ऑफ फ्रीडम जर असेल तर तिथं किती कोऑर्डिनेट असतील तर 1 जनरलाइज्ड कोऑर्डिनेट असेल इथं सिम्पल पेंडुलमच्या बाबतीत. याच डायरेक्शनमध्ये हा जो बॉब आहे तो मूव्ह होतो, म्हणजे इथं एकच डायमेन्शन आहे. एक डायमेन्शन असेल 1 डिग्री ऑफ फ्रीडम असतो, आणि 1 डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर 1 जनरलाइज्ड कोऑर्डिनेट, आणि इथं हा थीटा हा जनरलाइज्ड कोऑर्डिनेट आहे. कुठला कोऑर्डिनेट आहे जनरलाइज्ड थीटा इन सिम्पल पेंडुलम. सो हियर we will calculate first kinetic energy and potential energy. So here the kinetic energy is 1/2 m into bracket x dot square plus y dot square. So here t is equal to 1/2 x dot ची व्हॅल्यू आणि y dot ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे l square cos square theta into theta dot square plus l square sin square theta into theta dot square. इथं काय काय कॉमन निघेल एल स्क्वेअर आणि थीटा डॉट स्क्वेअर. ओके, तर ते कॉमन घेऊया. टी इज इक्वल टू 1/2 एम एल स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट शिल्लक काय राहते साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, आणि तो किती असतो 1 असतो. सो दिस कायनेटिक एनर्जी 1/2 एम एल स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर असं इक्वेशन आपल्याला मिळेल. तसंच त्या पद्धतीनं आपण काय करूया पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करूयात. ती पोटेन्शियल एनर्जी व्ही या लेटरने दाखवतो आपण. ती एनर्जी असते ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते त्या सिम्पल पेंडुलमची. तर ती असेल -mg/y. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो दिस इज -mg/y. आणि मग आपल्याकडं वायचं इक्वेशन आहेच ऑलरेडी. सो -mg इंटू एल कॉस थीटा. इथं बघा हे इक्वेशन आहे आपल्याकडं वायचं.
मायनस एल कॉस थिटा, हे मायनस मायनस प्लस होईल इथं. सो मायनस एल कॉस मायनस एम जी इंटू एल कॉस थिटा असं इक्वेशन आपल्याला मिळालं. तर हे जे इक्वेशन आहे ह्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणते, हे जे इक्वेशन आलं याला 2. सो अकॉर्डिंग टू इक्वेशन 1 and 2 वी विल पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. ओके, सो नाव the Lagrangian equation L is equal to T minus V is equal to 1/2 ml square theta dot square. हे मायनस आणि इथलं मायनस प्लस mgl cos theta असं इक्वेशन मिळालं आपल्याला. इक्वेशन नंबर काय म्हणते मी 3. मग अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ मोशन d by dt Lagrangian equation of motion dou L by dou qj dot minus dou L divided by dou qj is equal to 0. पण आता इथं काय बघितलं आपण तर इन सिम्पल पेंडुलम वन जनरलाइज्ड कोऑर्डिनेट वी हॅव वन जनरलाइज्ड कोऑर्डिनेट आणि तो कुठला कोऑर्डिनेट आहे तर थीटा. बरोबर, मग क्यूजे इथं जनरलाइज्ड कोऑर्डिनेट. बरोबर, या इक्वेशनमध्ये आपण लिहिलेलं इक्वेशन ऑफ मोशनमध्ये सिम्पल पेंडुलममध्ये तोच काय आहे थीटा. बरोबर, क्यूजे जनरलाइज्ड कोऑर्डिनेट आहे आणि थीटा डॉट जनरलाइज्ड व्हेलॉसिटी. बरोबर, म्हणून हे इक्वेशन या फॉर्ममध्ये आपण लिहू डी बाय डी टी डो एल डिवायडेड बाय डो थीटा डॉट मायनस डो एल डिवायडेड बाय डो थीटा इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आपल्याला मिळालं. ओके, so this is the equation number 4. Okay, so for the calculation of equation differential equation we'll take the partial derivative of this L with respect to theta dot. Okay, so let us take partial derivative of Lagrangian L with respect to theta dot. Okay, so let's take the derivative dou L by dou theta dot is equal to ml square theta dot असं येईल इक्वेशन. आणि डो एल बाय डो थीटा हा इक्वेशन काय येतं मायनस एम जी एल साईन थीटा असं इक्वेशन आपण काढलेलं आहे. आता बघा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण एलचा विथ रिस्पेक्ट टू थीटा डॉट आणि हे इक्वेशन आपल्याला मिळाले. तर ते इक्वेशन आपण या इक्वेशनमध्ये पुट करूयात इक्वेशनमध्ये. तर हे इक्वेशन काय येतं डी बाय डी टी ऑफ एम एल स्क्वेअर थीटा डॉट प्लस एम जी एल साईन थीटा इज इक्वल टू 0. आता काय करूया तिथं डी बाय डी टी आपल्याला घालवायचं आहे. डी बाय डी टी जर घालवायचं असेल तर ह्याचा जो एक डेरिव्हेटिव्ह आपण घेतला आहे तो डबल थीटा ह्याचा डी बाय डी टी ऑफ थीटा डॉट आपण घेतो आहे. मग हा जर डी बाय डी टी घालवायचा असेल तर आपल्याला हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो एम एल स्क्वेअर थीटा डबल डॉट प्लस एम जी एल साईन थीटा इज इक्वल टू 0. आता हे एल स्क्वेअर आपल्याला नको इथं, म्हणून काय करूया तिथं डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर आणि मग इक्वेशन आपल्याला काय मिळते ह्याला एक एल स्क्वेअरनं एम थीटा डॉट डिवाइड केलं इथं डिवाइड मल्टिप्लाय नाही करायचं डिवाइड करायचं आपल्याला काय एल स्क्वेअरनं. मग एम इंटू थीटा डबल डॉट प्लस एम जी इथं एल स्क्वेअरनं डिवाइड केल्यानंतर एकच एल शिल्लक राहील म्हणून डिवायडेड बाय एल साईन थीटा इज इक्वल टू 0. ह्या एमला हा एम पण जाईन म्हणून थीटा डबल डॉट प्लस जी अपॉन एल साईन थीटा इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. सो दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल पेंडुलम फ्रॉम Lagrangian. Okay, so this is the differential equation of simple pendulum from Lagrangian equation आपण सॉल्व केलं. सो थँक्यू.